तर आता आपण आहोत महादेवाच्या मंदिराच्या इथं. महादेवाचे मंदिर आणि त्याची ही चौकट बघू शकता. चौकटीच्या खालतीच म्हणजे ह्याला उंबरा म्हणलं जातं. या उंबराच्या इथेच एक हे राक्षसाचं तोंड इथं कोरलेलं आहे. तर ह्याच्या मागची एक दंतकथा आहे, एक आख्यायिका आहे. ती अशी म्हणजे की जालिंदर नावाचा एक राक्षस होता आणि त्याला भयंकर भूक लागायची. म्हणजे किती काही खाल्लं त्याने तरी त्याची काही भूक शांत म्हणजे होतच नव्हती. तर त्याने भगवान शंकराची आराधना केली आणि आराधना करून शंकरांना त्याने हे केलं, म्हणजे त्यांना प्रसन्न झाले शंकर भगवान. आणि त्यांनी राक्षसाने, जो जालिंदर नावाचा राक्षस होता, त्यांनी त्यांना सांगितलं शंकरांना की मी कितीही काही खाल्लं तरी माझी भूक काही शमत नाही आहे, माझी भूक काही संपत नाही आहे, मला अजूनच भूक लागते. तर त्याच्यावर शंकर भगवान यांनी त्याला सांगितलं की तू स्वतःलाच पायापासून वरती खायला सुरुवात कर, म्हणजे स्वतःलाच पायापासून वरती खा. तर त्याच्यानंतर जालिंदर नावाच्या त्या राक्षसाने स्वतःलाच खायला सुरुवात केली पायापासून वरती. आणि एक वेळ अशी आली की मानेपर्यंतचा पूर्ण भाग त्याने खाल्ला आणि फक्त डोकंच वरचं राहिलं होतं. तर त्याच्यावर परत भगवान शंकराला त्यांनी प्रसन्न केलं आणि परत तेच म्हणलं की मी स्वतःलाही एवढं खाल्लं तरी माझी भूक काही शांत होत नाही आहे. तर त्याच्यावर भगवान महादेवानी, शंकरांनी त्याला असं म्हटलं काही तुझं फक्त एवढंच भाग राहिलेला आहे, तर आणि तुला भूक पण जास्त लागते, तर तू एक काम कर, माझं जे तर जिथं मंदिरं असतील त्याच्या अशा जे मंदिराच्या पहिला जो दरवाजा आहे त्याच्या खालती स्थायी हो आणि येणारे जे भाविक आहेत त्यांचे पाप तू खा. तर अशा प्रकारे ह्याच्या मागची एक दंतकथा आहे, जी की हे